तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. शाळेचं नाव बदलत असल्यामुळे अधिपती खूप चिडलेला असतो आणि तो त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकाला जाब विचारत असतो आणि मग त्यानंतर तो तेथील लोकांना हाकलून देतो आणि फुलपगारे सरांकडे जात म्हणतो की प्रत्येक वेळी तर तुम्ही मला कॉल करून शाळेसाठी काही ना काही मागत असता आणि तुमचं मागणं काही चुकीचं नाही आहे, तुम्हीसुद्धा आमच्याकडेच मागणार ना, पण प्रत्येक वेळी मागण्यासाठीच कॉल का करता तुम्ही? कधीतरी काहीतरी महत्त्वाची गोष्ट सांगायला सुद्धा कॉल करत जा ना. एवढी मोठी गोष्ट इथे घडत होती, शाळेचं नाव बदललं जात होतं, तुम्हाला एकदाही हे मला कळवावं असं वाटलं नाही का? आणि अधिपतीचं ते बोलणं ऐकून फुलपगारे सर खाली मान घालतात. तर अधिपती खूप जास्त चिडलेला असतो. तो म्हणत असतो की आमच्या आईसाहेबांनी तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, या शाळेसाठी काय काय केलं आहे हे विसरलात का तुम्ही? पण ठीक आहे, काही हरकत नाही, जेव्हा त्या परत येतील ना तेव्हा तुमचं काय करायचं ते मी बघून घेईल. आणि ते ऐकून फुलपगारे सर घाबरून तेथून जाण्यासाठी निघतात खरे, पण अधिपती त्यांना तिथेच थांबायला सांगतो. त्यानंतर मग तो अक्षराकडे येतो. अक्षरा त्याला समजवण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तर अधिपती तिला म्हणत असतो की काय झालं मास्तरीणबाई, अर्ध्या तासापूर्वीच मी तुम्हाला फोन केला होता ना, मी तुम्हाला विचारलं सुद्धा होतं की शाळेत काही वेगळं घडतंय का, पण तुम्ही मला काहीच कळू दिलं नाही. खरं तर नाव बदलत आहे याची कुणकुण मला लागलीच होती आणि म्हणूनच मी तुम्हाला फोन केला होता. मला बघायचं होतं की तुम्ही मला काही सांगताय की नाही, मात्र तुम्ही मूग गिळून गप्प बसलात, का वागलात तुम्ही असं? आणि त्यावर अक्षरा तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न करते. ती म्हणत असते की अधिपती, मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत होते, मात्र तुम्ही माझं ऐकून घेतलंच नाही. तर अधिपती म्हणत असतो की मी काय तुमचं तोंड दाबून ठेवलं होतं का? बाकीचा फापट पसारा सांगण्यापेक्षा जर तुम्ही मुद्द्याचं सांगितलं असतं तर मी ऐकून घेतलं नसतं का? आणि अधिपतीचं हे बोलणं ऐकून अक्षरा खाली मान घालते. त्यानंतर मग अधिपती चारुलताकडे जातो. त्याचा गैरसमज झालेला असतो. त्याला असं वाटत असतं की चारुलताने शाळेचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मग तो चारुलतावर तर अजूनच चिडतो आणि म्हणतो की तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? या शाळेमध्ये तुमचं काय योगदान आहे? तुम्हाला असं वाटूच कसं काय शकतं की या शाळेला आपलं नाव देण्यात यावं? आणि तो चारुलतालाच सगळ्या गोष्टींचा जाब विचारू लागतो. ती रडतच त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण रागाच्या भरात अधिपती काही ऐकून घेत नाही. तो चारुलताला वाटेल तसं बोलतो, तिचा अपमान करतो आणि हे सगळं बघून चारुहास सर मोठ्याने अधिपतीवर ओरडतात आणि त्याला म्हणतात की त्या दोघींना काहीही बोलू नको, त्या दोघींचा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे. त्यामुळे मग अधिपती त्यांच्याकडे जात विचारतो की मग या सगळ्याचा कोणाशी संबंध आहे, सांगा मला, कोणी एवढा मोठा निर्णय घेतला? आणि त्यावेळी चारुहास सर सांगतात की मी निर्णय घेतला आहे शाळेचं नाव बदलण्याचा, कारण ती भुवनेश्वरी मला या ठिकाणी नको आहे. आणि ते ऐकून अधिपती तर खूप चिडतो. तर दुसरीकडे आजी चंचीला म्हणत असतात की अगं हे काय बोलतेस तू, ती चारुलता खरंच खूप चांगली बाई आहे. मात्र चंची म्हणत असते की नाही ग आजी, ती बाई फक्त चांगलं असण्याचं नाटक करते, तिचं बघ आता कसं कारस्थान सुरू झालंय ते. तर दुर्गेसुद्धा आजींच्या मनात चारुलताविषयी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, तूच मला सांग आत्या, त्या चारुलताच्या पाठीमागे तिचं घर, तिचा संसार आपल्या ताईने सांभाळला, हे कोणत्या बाईला आवडेल ग? त्या दिवशी ती ताईचं खूप कौतुक करत होती, पण ते फक्त बोलण्यापुरतं. मला त्याच दिवशी असं वाटलं होतं, पण मी काही बोलले नाही. खरं तर आता बाईचं मन मी तुला सांगायला हवं का? मात्र आजींना हे सगळं पटत नसतं. त्या म्हणत असतात की ते जे काही बोलली ना ते मनापासून बोलली असंच मला वाटतं, आणि मोठ्या मालकांनी त्यांच्याबद्दल जे काही सांगितलं आहे ना ते सगळं खरं आहे. ती बाई खरंच मनाने खूप साधी आहे, अशी कटकारस्थानं ती नाही करणार. मात्र दुर्गी आणि चंची आजींचं काही ऐकूनच घेत नसतात आणि त्यांच्या मनात चारुलताविषयी एक भीतीच निर्माण करत म्हणतात की आता आपण तिघींनी एकत्र राहायला हवं, नाहीतर ती आपल्याला या घरातून बाहेर काढेल. तर दुसरीकडे चारुहास सर आणि अधिपती एकमेकांशी वाद घालत असतात. अधिपती म्हणत असतो की तुमची हिंमत कशी झाली आमच्या आईसाहेबांचं नाव हटवण्याची? आधी तर तुम्ही त्यांना कोणताही विचार न करता घरातून बाहेर काढलत आणि आता हे सगळं करताय का? कोणाच्या परवानगीने आणि कशासाठी? आणि तो अक्षराला सुद्धा विचारतो की मास्तरीणबाई, हे सगळं तुम्हाला पटतंय का? तुम्ही गप्प का राहिलात, का गप्प बसलात, मला का नाही काही सांगितलं? आणि त्यावेळी पुन्हा चारुहास सर म्हणतात की तिला काही बोलू नको, ती मला विरोधच करत होती, पण हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. आणि त्यावेळी अधिपती म्हणतो की तुम्ही असा निर्णय का घेतलात? आमच्या आईसाहेबांनी
आईसाहेबांनी ही शाळा बांधली, त्यांच्यामुळे इथे गोरगरीब विद्यार्थी शिकत आहेत. त्यांनी या शाळेला लहानाचं मोठं केलं आणि तुम्ही त्यांचंच नाव काढून टाकायला निघालात कशासाठी? आणि त्यावेळी मग चारुलता मध्ये पडत अधिपतीला समजावते की भुवनेश्वरीने या शाळेसाठी काय काय केले ते आत्ता मला तुझ्याकडून समजलं, पण माझ्यावर विश्वास ठेव, माझा खरंच या सगळ्याशी काही संबंध नाही आहे. यांनी निर्णय घेतला शाळेचं नाव बदलण्याचा. मात्र त्यावेळी अधिपती त्यांच्यावरच अजून चिडतो. तो म्हणत असतो की आमच्या आईसाहेबांनी काय काय केले तुम्हाला माहिती नसेल ना तर आम्हाला विचारून घ्या. त्यांनी या शाळेला लहानाचं मोठं केलं आहे आणि त्यांचंच नाव तुम्ही काढून टाकायला निघालात का? तुम्हाला वाटलं नाही का की या चारुहास सूर्यवंशीला आपण विरोध करावा, त्यांना सांगावं की माझं या शाळेच्या कार्यात काही योगदान नाही आहे, तुम्ही माझं नाव या शाळेला देऊ नका. आणि त्यावेळी चारुहास सर म्हणतात की मग भुवनेश्वरीचं काय योगदान आहे रे? सगळ्यांना माहिती आहे की ही शाळा म्हणजे फक्त तिला पैसा मिळवून देण्याचं एक साधन आहे आणि तू काय सांगतोयस मला? तुला तर सगळंच माहिती आहे ना. अशिक्षित बाईला साधं शिक्षण म्हणता येत नाही आणि तिचं नाव तुला या शाळेला द्यायचं आहे का? अरे पाठीमागून लोक नावं ठेवतात. मात्र अधिपती म्हणत असतो की मला लोकांशी काही घेणं देणं नाही आहे आणि आईसाहेबांबद्दल तर तुम्ही काही बोलूच नका. आज त्यांच्याचमुळे गोरगरिबांची पोरं या शाळेत शिकतायत. नाहीतर अनेक बिल्डर्सने त्यांना ऑफर दिली होती करोडो रुपयांची की या ठिकाणी शाळा पाडून मॉल बांधा. त्यांनी कधीच ही शाळा भुईसपाट केली असती, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळे चारुहास सर अधिपती विचारतात की ठीक आहे, मग मला एका प्रश्नाचं उत्तर दे, तिने तुला का शिकू दिलं नाही? तिने तुला का अडाणी ठेवलं? तर अधिपती म्हणत असतो की त्यांनी आम्हाला नाही शिकू दिलं कारण आम्हाला शिकायचं नव्हतं, पण त्यांनी आम्हाला व्यवहार ज्ञान तर शिकवलं ना. चार चौघात कसं बसायचं, कसं उठायचं, कसं वागायचं हे त्यांनी आम्हाला शिकवलं. आणि शाळा शिकून तुम्ही तरी काय मोठा दिवा लावलात? शाळा शिकलेली लोक कशी वागतात हे बघतोय ना मी आता. तुम्ही सगळी उलट्या काळजाची आतल्या गाठीची माणसं आहात. आणि अधिपतीचं हे वागणं बोलणं बघून अक्षराला चारुलताला तर खूप वाईट वाटतं. त्या दोघीही जणी रडत असतात. मात्र अधिपती काही गप्प बसत नाही. त्याचा राग वाढतच चाललेला असतो आणि त्यातच चारुहास सरसुद्धा शांत बसायला तयार नसतात. ते अधिपतीला विरोध करत म्हणत असतात की ठीक आहे, या शाळेला मी चारूचं नाव नाही देणार, मात्र भुवनेश्वरीचं सुद्धा नाही ठेवणार. आपण दुसरं कोणतं तरी नाव देऊयात शाळेला. मात्र अधिपती म्हणत असतो की हे शक्यच नाही आहे. या शाळेला आमच्या आईसाहेबांचंच नाव राहणार. आता तुम्हाला जे हवं ना ते करा. आणि त्यामुळे त्या दोघांचा वाद हा वाढतच जातो. चारुहास सर म्हणत असतात की तुझ्याकडून मला दुसरी कोणतीही अपेक्षा नव्हती, कारण त्या बाईने तुझ्या डोळ्यांवर प्रेमाची पट्टी बांधली आहे, त्यामुळे तुला खरं खोटं काही कळतच नाही. आणि चारुहास सरांच्या अशा बोलण्यामुळे अधिपती तर अधिकच दुखावला जातो. तो म्हणत असतो की आईसाहेबांनी आम्हाला शिकू दिलं नाही, मात्र मास्तरीणबाईंमुळे आम्हाला शिक्षणाची गोडी लागली होती, पण आता आम्ही काहीच शिकणार नाही. यापुढे शिक्षण आम्ही बंद केलं, कारण शिकलेली माणसं जर अशी वागत असतील ना तर आम्हाला शिकायचंच नाही आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.